काल सकाळी देवदर्शन झालं आणि येताना मला सासनकाठीचं दर्शन झालं. सासनकाठी तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काल मी माझी फेवरेट इडली, चटणी आणि सांबार बनवला होता. तिन्ही पण अप्रतिम झालं होतं. सध्या बऱ्याच रीलमध्ये सांगतात की कलिंगड घेताना कसं असावं. तर कोल्हापूरमध्ये तर असं गोल कलिंगड मिळत नाही. असं ओव्हल शेपचं घेतलं. त्याला असं देठ असलेलं, पिवळा पॅच असलेलं, म्हणजे जिथं कलिंगड वाढतं तिथं पिवळा पॅच असतो असं म्हणतात. म्हणजे हे केमिकल रहित कलिंगड आहे असं. आणि त्यावर थोडे ब्राऊन डाग पाहिजेत. तर खरोखर हे कलिंगड खूप अप्रतिम निघालं. खूप गोड आणि खूप मस्त होतं. मी मुद्दाम ज्या ज्या गोष्टी बघितल्या होत्या, बऱ्याच रीलमध्ये सांगितलं जातं, ते अप्लाय करून बघितलं आणि कलिंगड मस्त गोड निघालं. कालचं जे इडलीचं पीठ शिल्लक राहिलं होतं त्यापासूनच आज डोसा बनवला. माझ्या काकूच्या प्रमाणानुसार 2 तांदूळ, 1 डाळ आणि रुबताना 4 चमचे एवढा भात घालून मी हे रुबलं होतं आणि छान फुगलं पीठ आणि मस्त झाले होते डोसेसुद्धा. मला साऊथ इंडियन फूड खूप आवडतं, स्पेशली इडली, डोसा. तुम्हाला पण आवडतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.